32-33 वर्षाचा होतो मी 98 साली. त्यावेळेला मला ही भूमिका पहिल्यांदा मिळाली. तिथून तो प्रवास सुरू झाला. मग बंदी आली, मग 3.5 वर्ष ते, मग परत नाटक सुरू झालं. मग 15 साली ते नाटक परत बंद पडलं. बंद पडल्यानंतर मग 16 साली ते आम्ही पुन्हा आधीच्या निर्मात्यांनी ते मला दिलं नाही. त्यामुळं मला इतिहासातल्या घटनेवर आधारित सगळाच अभ्यास माझा 15 वर्ष झालेला असल्यामुळं आणि नाटक काय आहे ते मला माहीत असल्यामुळं मी पुन्हा नव्याने ते नाटक लिहिलं. आम्ही सेन्सॉरला दिलं. आम्हाला सेन्सॉर सर्टिफिकेट मिळालं. मग 16 साली आम्ही ते नाटक पुन्हा सुरू केलं. हे राम नथुराम या नावाने सुरू केलं. आणि 18 फेब्रुवारी नंतर मला त्रास व्हायला सुरुवात झाली. त्यावेळेला मला कळलं नाही की मला कर्करोग झालाय, पण तो भयानक त्रास सुरू झाला. म्हणजे रत्नागिरीचा प्रयोग अक्षरशः कसा केला म्हणजे मलाच माहित नाही. तो पूर्ण घामाने असं चिकटून जात होतं. काय होतंय माझ्या शरीरात मलाच कळत नाही. आणि मग जेव्हा माझ्या लक्षात आलं आणि माझ्या डॉक्टरने सांगितलं की काहीतरी विचित्र आहे, काहीतरी टीबी किंवा कॅन्सरची शक्यता आहे. मग म्हटलं हे असं काहीतरी विचित्र होण्यापेक्षा एक त्याला आपण काहीतरी त्या पूर्णविरामाला अर्धवट अचानक बंद झालं आणि ठरलेले प्रयोग रद्द झाले आणि मी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालो असं न होता प्रॉपर आपण थांबूया आणि मग ट्रीटमेंट आणि हे सगळं करूया. म्हणून आम्ही मार्चमध्ये शेवटचे 15 प्रयोग डिक्लेअर करून 2018ला नाटक बंद केलं. आणि मग माझा कर्करोगाचा